आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातील मनसैनिक दुकानांवरील इंग्रजी पाट्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। बदलापुरातील या मनसैनिकांनी ज्या दुकानांवर अजूनही इंग्रजी पाट्या लावलेल्या आहेत अशा दुकानांच्या पाट्यांना स्प्रे मारून काळं फासलं। याआधी या मनसैनिकांनी 3 दिवसांपूर्वी इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानांना भेट देत त्यांना 2 दिवसाचं अल्टिमेटम दिलं होतं। आपल्या इंग्रजी पाट्या या मराठीत करून घ्या अशा देखील सूचना त्यांनी पत्रांच्या माध्यमातून दिल्या होत्या। मात्र तरी देखील काही दुकानदारांनी आपल्या दुकानांवरील पाट्या इंग्रजीत तशाच ठेवल्या होत्या। त्यामुळे अखेर मनसेनं रस्त्यावर उतरून दुकानांच्या पाट्यांना काळा फासण्याचा पवित्रा घेतला। मराठी राज्यभाषा दिनाचं औचित्य साधून याच दिवशी मनसेनं हे आंदोलन केलं। इतकंच काय तर आजच्या दिवसापुरती हे आंदोलन सीमित राहणार नाही, पुढे आणखीन हे आंदोलन तीव्र होईल असा इशारा मनसैनिकांनी दिलाय। मनसेने 2 दिवसापूर्वी बदलापूर शहरातल्या दुकानदारांना ज्यांच्या पाट्या इंग्रजीमध्ये आहेत त्यांना पत्र दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की 2 दिवसात तुमच्या दुकानांच्या पाट्या मराठीमध्ये करा। 2 दिवसापूर्वी बदलापूर शहराचे कुळगा बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गायकवाड साहेब आहेत, त्यांची पण आमची भेट झाली आणि ते देखील नोटीस देणार आहेत। पण तत्पूर्वी मनसेने जो शब्द दिला होता बदलापूरकरांना की 2 दिवसामध्ये ह्या इंग्लिश पाट्या जर मराठीत नाही झाल्या तर मनसे रस्त्यावर उतरेल आणि आज मनसेने मराठी राज्यभाषा दिनाच्या दिवशी रस्त्यावर उतरून ज्या दुकानदारांच्या पाट्या इंग्रजीमध्ये आहेत त्यांना काळं फासलेलं आहे। लवकरात लवकर इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानदारांनी आपल्या पाट्या या मराठीत कराव्यात अशी कडक सूचना मनसैनिकांनी दिली आहे आणि या सूचनेचं जर दुकानदारांनी पालन केलं नाही तर त्यांना तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असाही इशारा मनसैनिकांनी दिलाय। त्यामुळे येत्या काळात हे दुकानदार आणि मनसैनिक यांच्यामधील संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। पब्लिक मीडिया, बदलापूर।